नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाणा आणि बटाटा चकली। तर ती आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि 12 महिन्यांसाठी म्हणजे पूर्ण 1 वर्षासाठी आपण स्टोअर करून ठेवू शकतो। तर त्याची पद्धत मी आज सांगणार आहे। तर आपल्याला रात्रीच 1 किलो साबुदाणा भिजत टाकायचा आहे। प्रमाण आहे 1 2 2.5 म्हणजे 1 किलो साबुदाणा आणि 2 ते 2.5 किलो बटाटे घ्यायचे आहेत आपल्याला। साबुदाणा आपल्याला रात्रीच भिजत टाकायचा आहे, असा मऊसर भिजवून घ्यायचा आहे आणि बटाटे आपल्याला उकडत ठेवायचे। तर बटाटे उकडले की आपल्याला साबुदाणा असा थोडं 2 ग्लास पाणी टाकून आणि असा थोडासा शिजवून घ्यायचा आहे, कच्चा नाही ठेवायचा आहे। तर मग असा मऊसर शिजवला की बटाटे आपले उकडले की ते अशा पद्धतीने सालून घ्यायचे आणि किसून घ्यायचे। किसले की आपल्या सोऱ्यामध्ये गुठळी येत नाही, एकदम मऊ सरसर। आणि नंतर साबुदाण्याचं ग्रेव्ही आणि बटाटे किसलेले आपल्याला असं एकत्र मिश्रण करून घ्यायचे। त्याच्यामध्ये तिखट टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे आणि अशा पद्धतीने वरती उन्हात आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने चकल्या आपल्या तयार होतात।